मंडळी, विदर्भातला बुलढाणा जिल्हा, साधी माणसं, रोज कष्ट करून संसार चालवणारी घरं आणि प्रत्येक घरात एक साधं स्वप्न, मुलाचं लग्न व्हावं, संसार थाटावा आणि आयुष्य सुरळीत चालावं. पण काही दिवसांपूर्वी याच जिल्ह्यात अवघ्या 5 दिवसांच्या आत दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या दोन बातम्यांनी सगळ्यांना अस्वस्थ करून टाकलं. दोन तरुणांच्या मृत्यूच्या घटना समोर आल्या आणि हळूहळू जेव्हा या घटनांमागची कारणं समोर येऊ लागली, तेव्हा अनेकांच्या मनात एकच विचार घोळायला लागला की फक्त दोन घरांची गोष्ट नाही, हे काहीतरी मोठं वास्तव आहे. कारण या दोन्ही घटनांमध्ये समोर येणारे मुद्दे जवळपास सारखेच होते. लग्न जुळत नाही, आर्थिक अडचणी होत्या, नोकरीची अनिश्चितता होती आणि मनावर वाढत चाललेला ताण होता. ग्रामीण भागात अनेक घरांमध्ये मुलांच्या लग्नाची चिंता ही फक्त सामाजिक गोष्ट राहत नाही, ती हळूहळू मानसिक ताणात बदलते आणि जेव्हा त्यात गरिबी, बेरोजगारी आणि समाजाचा दबाव मिसळतो, तेव्हा परिस्थिती किती गंभीर होऊ शकते याचं अस्वस्थ करणारं चित्र या दोन घटनांनी समोर आणलं. या दोन सलग घटनांनंतर बुलढाणा जिल्ह्यात एकच हळहळ निर्माण झाली. लोक बोलू लागले, चर्चा सुरू झाल्या आणि एक प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. ग्रामीण भागात मुलांच्या लग्नाचा प्रश्न इतका गंभीर का बनत चाललाय? म्हणूनच हे संपूर्ण प्रकरण काय आहे? या दोन्ही तरुणांच्या आयुष्यात असे कोणते प्रसंग आले ज्यामुळे त्यांच्यावर इतका मानसिक ताण निर्माण झाला? आणि या दोन्ही घटनांमधून ग्रामीण भागातल्या तरुणांच्या आयुष्याचं नेमकं कोणतं वास्तव समोर आलं? या सर्वच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अपूर्वा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. तर मंडळी, या सगळ्या प्रकरणाची खरी सुरुवात होते सोनाळा या छोट्याशा गावातून. संग्रामपूर तालुक्यातलं सोनाळा साधं कष्टकरी लोकांचं गाव. सकाळ झाली की गावात नेहमी सारखी लगबग सुरू व्हायची. कुणी मजुरीला जाण्याची तयारी करत होतं, कुणी शेताच्या कामासाठी बाहेर पडत होतं. अशा साध्या वातावरणात राहत होता 28 वर्षांचा हरीश वानखेडे. घरची परिस्थिती अत्यंत साधी होती. खरं तर त्यांच्याकडे स्वतःची जमीन नव्हती, म्हणजे भूमिहीन कुटुंब. रोजच्या मेहनतीवर घर चालायचं, जे मिळेल त्या कामावर दिवस ढकलायचे अशी परिस्थिती. गेल्या 2 ते 3 वर्षांपासून हरीशच्या घरात एकच विषय वारंवार निघत होता: त्याचं लग्न कधी होणार? त्याचे वडील मुलांचं लग्न लावून द्यावं म्हणून सतत प्रयत्न करत होते. नातेवाईकांकडे चौकशी, ओळखीच्या लोकांकडे विचारणा, गावोगावी स्थळ शोधणं, हे सगळं सुरू होतं. कधी एखादं स्थळ सुचायचं, बोलणी सुरू व्हायची, घरात आशा निर्माण व्हायची, पण काही दिवसांतच पुन्हा निराशा हातात यायची. कारण प्रत्येक वेळी जवळपास एकच सांगितलं जायचं: घरची परिस्थिती गरीब आहे, जमीन नाही, स्थिर परिस्थिती नाही. 1-2 वेळा नाही तर अनेक वेळा असं घडलं. कुठे बोलणी झाली, अपेक्षा निर्माण झाली, पण शेवटी नकारच मिळाला. गावात नातेवाईकांमध्ये, ओळखीच्या लोकांमध्ये लग्नाचा विषय वारंवार यायचा. कुणी विचारायचं, अजून लग्न ठरलं नाही का? अशा प्रत्येक प्रश्नाने आतल्या आत दबाव वाढत जात होता. बाहेरून माणूस शांत दिसत असला तरी आतून तो किती ताण सहन करतोय हे अनेकदा कळत नाही. हरीशच्या बाबतीतही असंच काहीसं घडत होतं. अशी चर्चा पुढे ऐकायला मिळाली. हळूहळू हा ताण त्याच्या मनात साचत गेला आणि मग एक दिवस घरातली सगळी माणसं रोजप्रमाणे कामासाठी बाहेर गेली होती. तो दिवस इतर दिवसांसारखाच सुरू झाला होता. कुणालाही कल्पना नव्हती की काही वेळातच सगळं बदलून जाणार आहे. घरात एकटाच असताना हरीशच्या मृत्यूची बातमी समोर आली. ही बातमी गावात पसरायला वेळ लागला नाही. काही क्षणातच गावात एकच खळबळ उडाली. लोक घराबाहेर जमा होऊ लागले. असं कसं झालं? इतका शांत मुलगा, असे प्रश्न लोकांच्या तोंडून ऐकू येत होते. कुटुंबावर तर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला. गेली 2-3 वर्ष ज्या मुलाचं लग्न लावून द्यायचं म्हणून धडपड चालू होती, त्याच मुलाबद्दल अशी बातमी ऐकावी लागेल असं कुणालाच वाटलं नव्हतं. या घटनेची नोंद पोलिसांकडे आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आणि पुढील तपास सुरू झाला. पण गावात आणि आसपासच्या परिसरात या घटनेची संपूर्ण चर्चा सुरू झाली. लोकांमध्ये हळहळ होती आणि एकच प्रश्न वारंवार विचारला जात होता: इतका मोठा निर्णय घेण्यामागे नेमकं काय घडलं असेल? पहिल्या घटनेचा धक्का अजून लोक विसरले नव्हते. तोच अवघ्या काही दिवसात दुसरी धक्कादायक बातमी समोर आली. यावेळी घटना घडली मंगरुळ या गावात. मंगरुळमध्ये राहत होता 25 वर्षांचा सत्यपाल भिसे. त्याची परिस्थिती काही बाबतीत वेगळी होती, पण ताण मात्र जवळपास तसाच. सत्यपालने चांगलं शिक्षण घेतलं होतं. घरच्यांना वाटत होतं शिक्षण झालंय म्हणजे पुढे चांगली नोकरी मिळेल, पण प्रत्यक्षात तसं होत नव्हतं. नोकरीसाठी अनेक ठिकाणी प्रयत्न झाले, अर्ज केले गेले, पण नोकरी काही लागत नव्हती. एकीकडे नोकरी मिळत नव्हती आणि दुसरीकडे लग्नाचाही प्रश्न पुढे उभा राहत होता. त्याच्या आसपासचे मित्र एका मागोमाग लग्न करत होते. कुणाच्या घरी लग्न, कुणाच्या घरी साखरपुडा, आणि हे सगळं पाहताना त्याच्या मनावर ताण वाढत गेला. माझंच लग्न का होत नाही हा प्रश्न त्याच्या मनात सतत घोळत राहिला असावा, अशी चर्चा पुढे आली. नोकरी नाही, लग्न जुळेना, या दोन्ही गोष्टींमुळे त्याच्या मनावर दुहेरी ताण निर्माण झाला.
याच काळात त्याला दारूचं व्यसन लागल्याची माहितीही समोर आली. हळूहळू परिस्थिती आणखी बिघडत गेली आणि शेवटी त्याने स्वतःचं जीवन संपवलं. पहिली घटना घडून काहीच दिवस झाले होते, तितक्यात दुसरी घटना समोर आली. दोन वेगवेगळी गावं, दोन वेगवेगळी घरं, पण परिस्थिती जवळपास सारखीच. या सलग दोन घटनांमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकच हळहळ निर्माण झाली. लोक फक्त या दोन घटनांबद्दल बोलत नव्हते, तर त्यांच्या मागचं वास्तव काय आहे याबद्दलही चर्चा सुरू झाली. अनेकांनी हे मान्य केलं की ग्रामीण भागात मुलांच्या लग्नाचा प्रश्न आता फक्त कौटुंबिक विषय राहिलेला नाही, तर तो आर्थिक आणि सामाजिक प्रश्न देखील बनत चाललाय. याच दरम्यान या घटनांवर प्रतिक्रिया देताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तरुणांना महत्त्वाचा सल्ला दिला. त्यांनी स्पष्ट सांगितलं, तरुणांनी अशा टोकाच्या निर्णयांकडे वळू नये. कामधंदा करावा, व्यवसाय करावा, शेती शिकावी, कारण जर उत्पन्न नसेल तर लग्नाचा प्रश्न आणखी कठीण होतो. त्यांनी शेतीबद्दल एक मुद्दा मांडला. विदर्भ आणि मराठवाडा भागात पाण्याचा प्रश्न मोठा आहे. जर शेतीला पाणी मिळालं, शेती बागायती झाली तर उत्पन्न वाढेल आणि शेतकऱ्यांच्या मुलांचे प्रश्न सुटू शकतात. पण आता या दोन्ही घटनांकडे एकत्रितपणे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते. या फक्त दोन वेगवेगळ्या घटना नाहीत, तर एका मोठ्या वास्तवाचं प्रतिबिंब आहेत. ग्रामीण भागात आजही अनेक तरुण गरिबी, बेरोजगारी आणि लग्नाचा सामाजिक दबाव या तिन्ही गोष्टींमध्ये अडकलेले आहेत. लग्न न जुळणं ही फक्त एक वैयक्तिक गोष्ट राहत नाही, तर ती हळूहळू आत्मसन्मान, अपेक्षा आणि समाजाच्या नजरेशी जोडली जाते. जेव्हा एका मागोमाग नकार मिळतात, जेव्हा नोकरी मिळत नाही आणि जेव्हा घराची परिस्थिती कमजोर असते, तेव्हा या सगळ्याचा परिणाम माणसाच्या मनावर किती खोलवर होऊ शकतो याचं अस्वस्थ करणारं चित्र या दोन घटनांनी समोर आणलं. म्हणूनच मंडळी, ही घटना फक्त दोन गावांची नाही, ही घटना आहे प्रत्येक तरुणाची, जो आजही ग्रामीण भागात आपल्या आयुष्याला दिशा देण्यासाठी झगडतोय. ही घटना आहे त्या दबावाची जो दिसत नाही पण मनात सतत वाढत राहतो. आणि कदाचित म्हणूनच या घटनांकडे फक्त दुर्दैवी प्रसंग म्हणून न पाहता त्यामागचं वास्तव समजून घेणं आणि अशा परिस्थितीत अडकलेल्या तरुणांना वेळेवर आधार मिळणं ही आज समाजाची सर्वात मोठी गरज बनली आहे. म्हणूनच मंडळी, घडलेल्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.